नमस्कार मंडळी. आज आपण हवेचे प्रदूषण या विषयाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. पृथ्वीभोवती असलेलं वातावरण ज्याविषयी आपण आधीच पाहिलेलं आहे, हे हवेने बनलेलं असतं आणि या हवेमध्ये सुमारे 79% नत्रवायू नायट्रोजन, सुमारे 20% प्राणवायू ऑक्सिजन आणि 1% इतर वायू ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा कर्बोद्विप्राणील वायू हा प्रमुख आहे. आणि त्या व्यतिरिक्त काही उदासीन वायू आहेत, आर्गॉन, झेनॉन, निऑन याच्यासारखे. समुद्र सपाटीपासून जसजसं आपण उंच जातो तसतशा हवा विरळ होत जाते, त्याचं तापमान घटत जातं आणि रासायनिक घटकही थोड्याफार प्रमाणात बदलत जातात. हवेतील नैसर्गिक घटकांचं प्रमाण किंवा त्याच्यामध्ये अवांछित नको असलेले घटक सोडणे म्हणजे हवेचं प्रदूषण करणं. अधिक प्रमाणात कर्बोद्विप्राणील वायू, कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड, सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस यांचे ऑक्साइड्स, अमोनिया, मिथेन, हायड्रोजन सल्फाइड, क्लोरोफ्लोरोकार्बन, उद्वाती सेंद्रिय पदार्थ, व्होलेटाईल ऑर्गॅनिक मॅटर किंवा इतर घातक वायू, कणीय पदार्थ, पार्टिक्युलेट मॅटर, काजळी अशा विविध प्रदूषकांच्या हवेतील अंतर्भावामुळे हे प्रदूषण होतं. विषाणू, जीवाणू, परागकण, बीजाणुकण अशा अनेक जैविक कणांमुळे देखील हवेची गुणवत्ता बिघडू शकते. प्रदूषित हवेचा मानवासह सर्व सजीवांवर आणि अजैव घटकांवरही दुष्परिणाम होतो. हवेचं प्रदूषण ही जगातली सर्वात भीषण पर्यावरणीय समस्या मानली जाते. जागतिक आरोग्य संस्थेतील नोंदीनुसार आसमंतातील हवेच्या प्रदूषणाने म्हणजे आउटडोअर पोल्युशनमुळे प्रतिवर्षी 14 लाख, तर बंदिस्त जागेतील इनडोअर प्रदूषणामुळे प्रतिवर्षी सुमारे 16 लाख बळी जातात. यात वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांची मोजणी अंतर्भूत केलेली नाही. हवेचे प्रदूषण आपण आसमंतातील व बंदिस्त जागेतील असं 2 प्रकारामध्ये विचारात घेऊया. सर्वप्रथम आपण पाहूया आसमंतातील हवेचे प्रदूषण, आउटडोअर एअर पोल्युशन. आधी पाहिल्याप्रमाणे आगंतुक किंवा अवांछित घटक, हवेमध्ये असणारे घटक पण अधिक मात्रेने, अधिक प्रमाणामध्ये येणे, यामुळे प्रदूषण होत असते. या प्रदूषणाचे स्रोत नैसर्गिक अथवा मानव निर्मित असू शकतात. आपण आधी हवेचे प्रदूषणाचे नैसर्गिक स्रोत पाहूया. याच्यात पहिला आहे ज्वालामुखींचे उद्रेक. आपल्याला माहिती आहे की जगात वेगवेगळ्या ठिकाणी जिवंत ज्वालामुखी आहेत. यांना जिवंत म्हणण्याचं कारण असं की त्यामध्ये अधूनमधून उद्रेक होत असतो. पृथ्वीचा गाभा हा अतिशय तप्त लाव्हाने बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये निरनिराळे वायू तयार होतात. त्यांचा दाब जेव्हा जास्त होतो तेव्हा पाण्याची वाफ, लाव्हा, राख अशा गोष्टी त्यातून उसळून बाहेर येतात. त्याला आपण ज्वालामुखींचा उद्रेक असं म्हणतो. पृथ्वीच्या इतिहासात काही कालखंडात उद्रेक अतिशय जास्त प्रमाणात झालेले आपल्याला दिसतात. अशा उद्रेकांचं प्रमाण आज जरी कमी झालं असलं तरी हे उद्रेक पूर्णपणे थांबलेले मात्र नाहीत. अशा उद्रेकातून मोठ्या प्रमाणात राख आणि विविध मूलद्रव्यांचे ऑक्साइड्स हे बाहेर पडत असतात. याखेरीज लाव्हा, मॅग्मा म्हणजे वितळलेले पदार्थ वेगवेगळे हे देखील बाहेर येत असतात. धूर आणि राख ही कित्येक किलोमीटरच्या परिसरामध्ये पूर्णपणे बसते खाली आणि त्यामुळे वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या श्वसनाला देखील अडथळे होऊ शकतात. दुसरा
नैसर्गिक स्रोत हवेच्या प्रदूषणाचा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धरणीकंप, भूस्खलन किंवा इतर भूगर्भीय घटना. तुम्ही पाहिलं असेल की जमिनीला भेगा पडतात अचानक, किंवा जमीन खचते अचानक, किंवा धरणीकंप होतो. याची कारणं अशी आहेत की या वितळलेल्या मॅग्माच्या गाभ्यावरती सॉलिड पृथ्वीचे थर, याच्या प्लेट्स, याच्या पट्ट तरंगत्या असतात आणि त्या पृथ्वीच्या चलनामुळे पृथ्वी जी स्वतःच्या अक्षाभोवती गरगर फिरत असते, त्यामुळे हे जमिनीचे तुकडे हे देखील थोड्याफार प्रमाणामध्ये हालत राहतात. ते जेव्हा किंवा एकमेकांवर आदळतात तेव्हा धरणीकंप होतो. अर्थात धरणीकंपाचं एकच कारण नाहीये, धरणीकंप अनेक कारणांमुळे होत असतो, पण हे एक प्रमुख कारण आपल्याला त्यामागे देता येतं. तर धरणीकंप झाल्यानंतर किंवा भूस्खलन होताना किंवा अशा प्रकारची भूगर्भीय घटना घडताना हवेमध्ये धुळीचे कण जे आहेत ते उधळले जातात, ते पसरतात आणि काही काळपर्यंत ते हवेमध्ये अभिसारित होत राहतात, सर्क्युलेट होत राहतात आणि निरनिराळ्या ठिकाणी हे खाली बसतात. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की राखेमुळे जसं होतं तसं प्रकाश संश्लेषणावरती परिणाम, श्वासोच्छवासावरती परिणाम, असे परिणाम आपल्याला जीवसृष्टीवरती दिसून येतात. वादळ याचे अनेक प्रकार आहेत. वावटळी असतात, चक्रीवादळ असतात, झंझावात, तुफान, हिमवादळ, सागरी वादळे, अशी अनेक प्रकारची वादळ आपल्याला अधूनमधून येताना दिसतात. वाळवंटातली रेती ह्या वादळांमुळे इकडून तिकडे हलवली जाते, धूळ असं म्हणतात पसरते. याखेरीज समुद्राचे तुषार हे देखील इकडून तिकडे जाऊ शकतात. अशा अनेक आगंतुक गोष्टी हवेमध्ये आल्यामुळे हवेचं प्रदूषण होऊ शकतं. उल्कापात, ज्याला आपण मेटेरॉइट म्हणतो, आकाशातून कोसळणाऱ्या आशनी किंवा उल्का, जे मोठे मोठे अश्म दगड असतात, हे पृथ्वीवर आदळल्यामुळे देखील धूळ किंवा तुषार हवेमध्ये उंचावर उडतात आणि ते हवेबरोबर इतरत्र पसरतात. याच्याखेरीज वणवे हा देखील एक नैसर्गिक स्रोत आहे. तुम्ही कदाचित ऐकलं असेल, नुकतंच कॅलिफोर्नियामध्ये, ज्या ठिकाणी तापमान हे उन्हाळ्यामध्ये सुद्धा 25-30 डिग्रीच्या वरती जात नाही, तिथलं तापमान 40 अंशापेक्षाही वाढलेलं आहे आणि त्यामुळे नैसर्गिक रीतीने अरण्य पेटलेली आहेत, वणवे लागलेले आहेत. आणि हे वणवे शेकडो किलोमीटर अंतरावरती पसरत आहेत किंवा पसरलेले आहेत. तुम्ही अमेझॉनच्या खोऱ्यातलं जंगल जळाल्याची, वणवे घेण्याची बातमी देखील ऐकली असेल, किंवा ऑस्ट्रेलियन बुश फायर ज्याला म्हटलं जातं, झुडपी रानं जी आहेत ऑस्ट्रेलियामधली, त्यांनी पेट घेतला होता मध्ये. तर अशा प्रकारचे ज्या घटना ज्या असतात त्यामुळे देखील हवेचं प्रदूषण हे होत राहतं. याखेरीज विजा कडकडणे, विजा कोसळणे, यामुळे सुद्धा प्रदूषण थोड्याफार प्रमाणामध्ये होत राहतं. जेव्हा केव्हा ढगांचा गडगडाट होतो, ढग एकमेकांवरती आपटतात, तेव्हा त्यांच्या पृष्ठभागावरची जी काही ऊर्जा आहे, जे ऋणभार आहे, तो विजेच्या स्वरूपामध्ये बाहेर फेकला जातो. जिथे कुठे वीज चमकते तिथे अत्याधिक तापमान वृद्धी होते आणि त्यामुळे हवेतला नायट्रोजन जो आहे तो ऑक्साइड्स बनून किंवा इतर काही गोष्टी, कण वगैरे जे आहेत त्यांचे देखील ऑक्साइड्स तयार होतात आणि तोही एक प्रदूषणाचा नैसर्गिक स्रोत आपल्याला म्हणता येईल. आता आपण पाहूया मानव निर्मित हवेचं प्रदूषण. मानव निर्मित प्रदूषण जेव्हा आपण तपासू तेव्हा आपल्याला असं आढळेल की आपल्या वेगवेगळ्या कार्यांमुळे किंवा प्रकल्पांमुळे हवेचं, मातीचं, पाण्याचं असं प्रदूषण होत राहतं. या प्रदूषणातून आपल्याला असं म्हणता येईल की याचे 2 गट तयार होतात. पहिला गट आहे अचल स्रोतांचा. अचल म्हणजे एका ठिकाणीच राहणार,
स्टेशनरी सोर्सेस. त्यातला पहिला आहे शेती किंवा बागायती किंवा पशुपालन. या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या रीतीने हवेचं प्रदूषण होत राहतं. पारंपरिक शेतीमध्ये जमीन भाजली जाते. या भाजण्याच्या क्रियेमध्ये अर्थातच राख, इतर वायू हे हवेमध्ये जात असतात. त्याचबरोबर जी खतं वापरली जातात ती खतं किंवा पशूंचं मलमूत्र, त्यांची सडणारी शरीरं, या अशा अनेक गोष्टींच्या सडण्याच्या क्रियेमधून अमोनिया हा हवेमध्ये सोडला जातो. हवेमध्ये एकंदरीत प्रदूषणाद्वारे आलेल्या अमोनियापैकी 90% अमोनिया हा या शेती, बागायती, पशुपालन व्यवसायांमधनं येत असतो. यांत्रिक शेतीमध्ये इंधनाच्या ज्वलनामुळे तुम्हाला माहिती आहे की पाण्याचे पंप चालवले जातात किंवा ट्रॅक्टर्स चालवले जातात. अशा प्रकारच्या यंत्रसामुग्रीमध्ये इंधनाच्या ज्वलनामुळे देखील प्रदूषण हवेचं होत राहतं. त्याचबरोबर पीक झोडणी, कांडणी अशा विविध प्रक्रियातून कणीय पदार्थ हवेमध्ये सोडले जातात. वसाहतींमधून, घरांमधून आपण इंधन जाळत असतो. आपल्यासारख्या देशांमध्ये, भारतासारख्या देशांमध्ये आपण फक्त स्वयंपाकासाठी इंधन जाळत असतो प्रामुख्याने. परंतु युरोपमध्ये वर्षाचा बऱ्यापैकी काळ थंड असल्या कारणाने उष्णता हवेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी, घरातली उष्णता टिकवून ठेवण्यासाठी म्हणून इंधन जाळलं जातं. हे इंधन कोळसा, लाकूड किंवा खनिज तेल या स्वरूपातलं असू शकतं. अर्थात आजकाल इलेक्ट्रिसिटी सुद्धा यासाठी वापरली. परंतु घर उबदार होण्या व्यतिरिक्त त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषक ही देखील सोडली जातात. आपण चिमणी किंवा धुरकांड त्याच्यासाठी वापरलं तरी देखील हवेचं प्रदूषण मात्र आपल्याला टाळता येत नाही. ते घराच्या आत होतं किंवा घराच्या बाहेरही होऊ शकतं. कारखाने, वेगवेगळे उद्योग आपण आपल्या रोजंदारीसाठी करत असतो. व्यापारीकरण वाढल्यामुळे कारखानदारी खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे. विविध कारखान्यातून निरनिराळी वायू प्रदूषक सोडली जातात हवेमध्ये. औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून, म्हणजे जिथे कोळसा किंवा डिझेल किंवा इतर खनिज तेल जाळून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाते. वीट भट्ट्या किंवा चुन्याच्या भट्ट्या, धातूच्या भट्ट्या, यातूनही वेगवेगळ्या प्रकारची इंधनं जाळली जातात. इतर विषक देखील याच्यामधून बाहेर पडू शकतात. खतांच्या कारखान्यातून अमोनिया, मिथेन किंवा हायड्रोकार्बन्स, सिमेंट किंवा धागे, फॅब्रिकची चे उद्योग किंवा सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचे उद्योग, अशा उद्योगातून कणीय पदार्थ, पार्टिक्युलेट मॅटर, खाण उद्योगातून देखील कणीय पदार्थ आणि विविध वायू यांचं उत्सर्जन होत राहतं. आपण सर्व उद्योग इथे तपासत नाही आहोत. तुम्हाला एक साधारण कल्पना यावी म्हणून मी काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवलेली आहेत. उघडी कचरा आगर हे देखील आजकाल प्रदूषणाचा मोठा स्रोत म्हणून पुढे येत आहे. मोठ्या शहरांमधून कचरा हा उथळ जागी टाकला जातो. तो तिथे दाबून त्याच्यावरती पुन्हा नवीन कचरा असं होत राहतं आणि आपल्याला दिसतं अनेक वेळा त्याचे मोठमोठाले डोंगर तयार झालेले असतात. तर अशा ठिकाणी कुजणाऱ्या, सडणाऱ्या कचऱ्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे वायू हे हवेमध्ये सुटतात. अवांछित अशा प्रकारचे वास इतरत्र पसरतात आणि हवेचं प्रदूषण. आता आपण वळूया जलस्रोतांच्याकडे. मोबाईल सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. याच्यामध्ये खनिज इंधनावर चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण हे प्रामुख्याने आपण विचारात घेतो. खाजगी, सार्वजनिक, मालवाहू, स्वयंचलित वाहनं
म्हणजे कार्स, बसेस, ट्रक्स इत्यादी. या व्यतिरिक्त पूर्वी कोळशावर, त्यानंतर डिझेलवर आणि आता इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या आगगाड्या, ट्रेन्स, छोट्या मोठ्या होड्या, गलबत असे पाण्यामध्ये चालणारी वाहनं, विमानं, अवकाशयानं, ही हवेतली वाहनं, या सगळ्यांच्या मध्ये केरोसिन, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू किंवा सेंद्रिय उच्छिष्टांपासून, ऑर्गॅनिक वेस्ट पासून बनवलेले अल्कोहोल किंवा वेगवेगळ्या वनस्पतींच्या चिकापासून बनवलेली जैव इंधनं, अशा इंधनांचं ज्वलन केलं जातं आणि वाहनांना चलशक्ती मिळते. या ज्वलनाच्या क्रियेमध्ये वायूचं प्रदूषण हे होत राहतं. याखेरीज चल किंवा अचल स्रोतांमध्ये इंधनाचं ज्वलन प्रभावीपणे व पूर्णपणे झालं तर प्रदूषण कमी होतं. पण साधारणपणे वाहन जेव्हा वेगात चालवलं जातं तेव्हा इंधनाचं ज्वलन पूर्णपणे 100% होऊ शकत नाही. लक्षात घ्या, कुठलंही इंधन जळताना ते भयंकर तापतं आणि ते वायूच्या रूपात येतं आणि नंतर ते पेट घेतं. आता जर पेट घ्यायला वेळ मिळाला नाही तर हे वायू हवेमध्ये पसरतात. त्यामुळे हायड्रोकार्बन्सची वाफ किंवा अर्धवट जळालेले इंधन जे काजळीच्या स्वरूपामध्ये, कणांच्या स्वरूपामध्ये हवेत पसरत राहतं. याशिवाय अशा जैविक गोष्टींमधनं असलेलं नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस यासारख्या मूलद्रव्यांचे ऑक्साइड्स, हे या फ्लू गॅसेस ज्याला म्हटलं जातं, ज्वलन झाल्यानंतर निघणारा धूर, या धुरामध्ये असतं. आता जेवढं घर्षण कमी होईल, लक्षात घ्या, वाहन जमिनीवरती धावतं तेव्हा रस्ता जर गुळगुळीत छान नीट नेटका असेल तर इंधनाची क्षमता आपल्याला अधिक मिळते आणि त्याच्याच बरोबर प्रदूषण कमी होतं. पण रस्त्याला जेवढे खड्डे जास्त, जितका तो उबडखाबड, जितका तो वळणांचा, तितकं इंधनाचं ज्वलन अनियमित झाल्यामुळे प्रदूषण अधिक. हेच लागू पडतं लोहमार्गांसाठी किंवा अगदी हवेमध्ये उडणाऱ्या विमानांच्या मध्ये देखील. जेव्हा हवेमध्ये क्षोभ जास्त असतो, टर्ब्युलन्स जास्त असतो, तेव्हा इंधनाची क्षमता आपल्याला कमी मिळते आणि प्रदूषण जास्त होतं. बोटींमध्ये साधारणपणे क्रूड किंवा कच्चं इंधन अधिक प्रमाणात वापरलं जातं. त्याचप्रमाणे कारखान्यांमधून सुद्धा फर्नेस ऑइल ज्याला म्हटलं जातं, हे कच्च्या तेलाच्या जवळ पोहोचणारं अशा प्रकारचं इंधन आहे, ज्याच्यामध्ये जड किंवा हेवी चेन्स हायड्रोकार्बन्सच्या जास्त प्रमाणामध्ये असतात. तर अशा इंधनांच्या ज्वलनामुळे अधिक प्रमाणामध्ये काजळी आणि घातक वायू हे हवेमध्ये पसरत असतात. आता आपण पाहूया हवेमधली साधारण किंवा जी सर्वसाधारणपणे आढळतात अशी प्रदूषक कोणती, याचा विचार करताना आपण सर्वप्रथम असं म्हणूया की यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम अशा 2 प्रकारची प्रदूषक आढळतात. प्राथमिक प्रदूषक म्हणजे जी त्याच स्वरूपामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या स्रोतांमधून बाहेर पडतात, आणि दुय्यम प्रकारची जी प्रदूषक आहेत ती मात्र वेगळ्या स्वरूपात बाहेर पडून त्यानंतर काही प्रक्रियांमुळे आणखीन वेगळ्या स्वरूपामध्ये बनतात. अशा प्रकारची प्रदूषक. प्रथम आपण बघूया हवेतली साधारण प्राथमिक प्रदूषक. यामध्ये अर्थात पहिला नंबर लागतो तो कर्बोदकी प्राणील वायू किंवा कार्बन डायऑक्साईड याचा. जेव्हा केव्हा कोणत्याही प्रकारचं इंधन पूर्णपणे जाळलं जातं तेव्हा त्यापासून सगळ्यात अधिक प्रमाणामध्ये जो बाहेर पडतो तो हा कर्बोदकी प्राणील वायू. या वायूचं प्रमाण 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये फक्त 28 सहस्त्रांश
किंवा 10 लाखामध्ये 280 भाग पर मिलियन 280 एवढा असणारा हा कार्बन डायऑक्साईड आज 42 सहस्त्रांश किंवा 10 लाखामध्ये 420 भाग एवढा वाढलेला आहे. आणि हा वाढतच चाललेला आहे कारण आपण इंधन अधिक प्रमाणामध्ये जाळत आहोत. आपली लोकसंख्या देखील वाढलेली आहे आणि ऐशारामासाठी, वेगवेगळ्या उद्योगांसाठी, सर्वांसाठीच आपल्याला ऊर्जा लागते आणि ही प्रामुख्याने आपण इंधन जाळून मिळवत असतो. त्यामुळे इंधनाचं वाढतं ज्वलन आणि त्याच्याच बरोबर कार्बन डायऑक्साईड कमी करणारे झाडं जी आहेत त्यांची देखील संख्या कमी होत चाललेली आहे. अरण्यतोड खूप जोरात जोमाने झालेली आहे आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हवेमधनं काढून घेण्याचं प्रमाण मात्र कमी होत चाललंय. समुद्राचं पाणी हे सुद्धा कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतं, परंतु याच्यासाठी त्याची अल्कता कायम टिकणं असतं, जी आज कमी होत चाललेली आहे. ज्यामुळे देखील कार्बन डायऑक्साईडचं शोषण कमी झालेलं आहे. तर त्याचं उत्सर्जन वाढलं, शोषण कमी झालं आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेमध्ये वाढतच चाललेलं आहे. या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला असं आढळतं की जैविक तापमान हे वाढत चाललेलं आहे. वैश्विक तापमान वाढ आणि हवामान बदल, वैश्विक हवामान बदल हे प्रमुख परिणाम याचे आहेत. इतर परिणाम आपण नंतर पाहूया. तर या वायूचं प्रमाण वाढल्यामुळे आपलं श्वसन जे आहे ते अधिक वेगात होतं. ध्यानात घ्या, प्राणवायूचं प्रमाण हवेमध्ये खूप आहे, त्यामुळे त्याची कमी ही आपल्या श्वासावरती नियंत्रण करीत नाही. आपल्या श्वासावरती नियंत्रण असतं ते कार्बन डायऑक्साईडचं. ज्यावेळी फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त होतो त्यावेळी आपण अधिक जलद गतीने श्वसन करतो. म्हणजे थोडक्यात आपण जर पळालो, धावलो, व्यायाम केला तर आपली श्वास घेण्याची प्रक्रिया जी असते ती वेगात होते. त्याचप्रमाणे जर बाहेरच्या हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तरी देखील आपलं श्वासाचं प्रमाण हे वाढत चालणार. अर्थात वैज्ञानिक नाही, पण आपल्याला इथे म्हणता येतं की प्रत्येक माणूस हा इतके श्वास घेऊन जन्माला आलेला आहे असं म्हटलं जातं आणि ते संपले की आपलं आयुष्य संपलं असं असतं. आपला श्वास जितक्या वेगात होईल किंवा आपण म्हणूया मेटाबॉलिझम जितक्या वेगात होईल तितक्या वेगामध्ये आपल्या शरीराची झीज होत जाणार आहे, वृद्धत्व लवकर येणार आहे आणि अर्थात मरण देखील लवकर येणार आहे. आता कार्बन डायऑक्साईड हा प्रकाश संश्लेषणासाठी एक कच्चा माल म्हणून वापरला जातो आणि वनस्पतींची अन्न निर्मिती याच्यावरती अवलंबून असते. कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढल्यामुळे अन्न निर्मिती वाढलेली आहे असं मात्र आपल्याला अजूनपर्यंत दिसून आलेलं नाहीये. दुसरा प्रदूषक वायू हा कार्बन मोनॉक्साईड या स्वरूपामधला आहे. जेव्हा केव्हा ज्वलनासाठी हवेचा पुरवठा कमी होतो, प्राणवायूचा पुरवठा कमी होतो, तेव्हा कर्बोदकी प्राणील वायू तयार होता कार्बन मोनॉक्साईड. जेव्हा केव्हा ज्वलनासाठी प्राणवायू कमी पडतो, हवेचा झोत कमी पडतो, त्यावेळी कर्बोद्वीप न तयार होता, कार्बन डायऑक्साईड तयार न होता कार्बन मोनॉक्साईड एकच ऑक्सिजनचा अणू हा या रेणूमध्ये असतो. याचा वास थोडासा गोडसर असतो आणि हा वायू जेव्हा केव्हा आपण श्वासावाटे आत घेतो तेव्हा तो रक्तात मिसळून त्यातल्या हिमोग्लोबिनशी संयोग पावतो आणि हिमोग्लोबिनची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता ही कमी करत राहतो. त्यामुळे जितका अधिक प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड आपण आत घेऊ तितकं आपलं प्राणवायू वहन करण्याची क्षमता कमी होत जाते आणि माणूस गुदमरून शेवटी मरू शकतो. तर असा धुरामुळे गुदमरून मरणारा माणूस हा शक्यतो धडपड करून बाहेर पडत नसतो. याचं मुख्य कारण हे आहे की कार्बन मोनॉक्साईडचं चा जो परिणाम आहे त्याच्यामध्ये मेंदूची विचारशक्ती किंवा आपण म्हणूया एक प्रकारे धुंदी चढते माणसाला आणि तो माणूस
तिथून बाजूला होत नाही आणि शेवटी त्याचा मृत्यू ओढवतो. तिसरा किंवा आता जे आपण प्रदूषक बघणार आहोत ते वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनांमध्ये असलेल्या सल्फर, नायट्रोजन आणि फॉस्फरस ह्या मूलद्रव्यांच्या ऑक्साइड्समुळे होणारं प्रदूषण. सल्फर ऑक्साइड, गंधकाचे ऑक्साइड्स, नायट्रोजन ऑक्साइड्स, नत्राचे ऑक्साइड्स आणि फॉस्फरस ऑक्साइड्स हे सर्व वायू जे आहेत हे पाण्यामध्ये सहज विद्राव्य होणारे वायू आहेत. आणि हे पाण्यात विद्राव्य झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची आम्ल तयार होतात. गंधक आम्ल किंवा नत्राम्ल किंवा फॉस्फरस आम्ल. तर ही आम्ल जी आहेत ही साधारणपणे पावसाळ्यामध्ये इतक्या कमी प्रमाणामध्ये पडतात की त्याचा फारसा दुष्परिणाम होत नाही. पण जेव्हा अवकाळी पाऊस पडतो किंवा आपण म्हणूया जेव्हा दव पडतं तेव्हा मात्र पाणी कमी आणि त्यात विद्राव्य झालेले अशा प्रकारचे वायू जास्त असल्या कारणाने हे पाणी हे आम्लधर्मीय असतं. आणि हे आम्लधर्मीय पाणी जेव्हा वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या शरीरावरती पडतं तेव्हा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला दिसून येतात. झाडांमध्ये डिफोलिएशन किंवा पानगळ, डोळे चुरचुरणे, तळावणे, डोळ्यातून नाकातून पाणी येणं, शिंका येणं असे थोडेसे परिणाम. आणि हे जर अधिक प्रमाणामध्ये होत राहिलं तर अधिक गंभीर परिणाम हे वनस्पती आणि प्राणी यांच्यावरती होऊ शकतात. या व्यतिरिक्त उद्वाती सेंद्रिय संयुग किंवा ज्याला व्होलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं हे देखील हवेचे प्रदूषक आहेत. पुन्हा एकदा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इंधनाची आधी वाफ होते आणि मगच ते इंधन पेटतं. तेव्हा वायुरूप इंधनाचा प्रकार थोडाफार जेव्हा हवेमध्ये बाहेर सोडला जातो तेव्हा आपण म्हणतो की व्होलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड, उद्वाती सेंद्रिय संयुग ही प्रदूषक म्हणून बाहेर पडलेली आहेत. तर असे अनेक सेंद्रिय पदार्थ वायू रूपामध्ये गुरांच्या ढेकरातून, विष्ठांमधून किंवा दलदलीमधून, तेल साठ्यांच्या ठिकाणी असलेल्या भूविदारातून बाहेर पडताना देखील आपल्याला दिसतात. याच्यामध्ये मिथेन, ब्युटेन, प्रोपेन, टोलिन, झायलिन अशी अनेक उद्वाती संयुग ही असू शकतात. हे सर्वच वायू हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला म्हणतं ते करू शकतं. आपण आता थोडस या ठिकाणी हरितगृह परिणाम याच्यावरती थोडस बोलूया. हरितगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नेमकं काय? जेव्हा तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पडतो तेव्हा त्यापैकी पुष्कळचा भाग हा परत वातावरणामध्ये फेकला जातो. त्याचप्रमाणे माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या शरीरातून जी उष्णता बाहेर पडते ती देखील बाहेरच्या बाजूनी प्रवास करत असते, बाहेरच्या दिशेने प्रवास करत असते. परंतु ही उष्णता कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, पाणी वाफ, कणीय पदार्थ हे शोषून घेत असतात. आणि ते शोषून घेत असल्यामुळे आपल्याला असं आढळतं की हवेमध्ये उष्णतेचं प्रमाण किंवा उष्णतेची जाणीव ही जास्त होते. आपण खेडेगावांमधनं गेलो तर तिथे आपल्याला तेच तापमान असताना थोडं थंड वाटतं, परंतु त्याच हवेच्या तापमानाला आपण जर शहरांमध्ये असू तर जास्त गदगदल्याची जाणीव होते, जास्त उष्णतेची जाणीव होते. याचं प्रमुख कारण हेच आहे. तर ह्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो की उष्णता लहरी ज्या आहेत किंवा फार रेड रेडिएशन ज्याला म्हटलं जातं, हे रेडिएशन हे प्रभावीपणे शोषलं जातं कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंमुळे आणि हवेचं तापमान जे आहे ते वाढू शकतं. तर जागतिक तापमान वाढीला कारण हे कर्ब उत्सर्जन आहे. त्याचबरोबर इतर विषारी वायू जे आपण म्हटले आता की उद्वाती सेंद्रिय संयुग आहेत,
मिथेन, ब्युटेन वगैरे सारखी, किंवा नायट्रस ऑक्साईड आहे, किंवा ओझोन आहे, किंवा पाण्याची वाफ आहे, या सगळ्यामुळे ही उष्णता बाहेर पडू शकत नाही, ती साठून राहते. आणि ही साठून राहिल्यामुळे आपल्याला वातावरणातले बदल हे हवामान बदलाच्या स्वरूपामध्ये शेवटी आपल्याला भोगायला लागतात. तर हे कमी करण्यासाठी आपल्याला कर्ब उत्सर्जन हे कमी करणं भाग आहे.